हाय हॅलो नमस्कार. मी भाग्यश्री अभिमान मोरे. भाग्यदय या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. खरं तर यूट्यूब चॅनलची सुरुवात मी काही महिन्यांपूर्वीच केली होती, पण काही कारणास्तव सातत्याने व्हिडिओज अपलोड करता आले नाहीत. पण आता नव्या उमेदीनं पुन्हा सुरुवात करते. तर या चॅनलच्या माध्यमातून मी वेगवेगळ्या विषयांचे वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. मग यामध्ये माझे ब्लॉग्स असतील, तर काही स्वलिखित कविता असतील, अशा बरेचसे व्हिडिओज आणि काही मनोरंजक आणि तितकंच महत्त्वाचं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आज आपण आलेलो आहोत विठ्ठलवाडी येथील ओम शिव विश्व शांतीधाम या मंदिरामध्ये. आणि विठ्ठलवाडी स्टेशनपासून अगदीच 10 मिनिटाच्या अंतरावर असणारं हे मंदिर आहे. खरं तर पायी चालत आलं तर 10 मिनिटाच्या अंतरावर, आणि रिक्षाने आपण श्रीराम टॉकीज सांगितली आणि तिथून चाललं की 5 मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे. अतिशय सुंदर, आकर्षक, तितकंच भव्य आणि विलोभनीय असं मंदिर आहे. आणि प्रत्येकाने एकदा तरी या मंदिराला भेट द्यावीच असं मी आग्रहाने सांगेन, कारण त्याचं कारण तुम्हाला आत गेल्यावर नक्कीच कळेल. तर चला आतमध्ये जाऊया. सुरुवातीला आपण चप्पल काढून घेऊया. इकडे जागा आहे चप्पल काढण्यासाठी. तर इथे तुम्ही बघू शकता गुरु केतू. इकडे कॅमेरा आण मम्मी जरा. शनी ग्रह, राहू ग्रह, मंगल ग्रह, चंद्र, शुक्र, बुध आणि मध्ये सूर्यग्रह असे 9 ग्रह आहेत इथे. आणि बाजूलाच ओम शनैश्च नमः शनीचं मंदिर आहे. ओम. आपण पुढे जाऊया. तर आता आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. इथे महत्त्वाची सूचना लिहिली आहे. बघू शकता आणि आता हे आता आपण मंदिरात आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता भव्य अशी मूर्ती आहे. इथलं वातावरण हे तितकंच सुंदर आणि प्रसन्न आहे. इथे नंदीचं दर्शन होतं आणि त्यानंतर शंकराची मूर्ती. खरं तर इथे पाणी चालू असतं. इथून पाणी येतं आणि इथून पाण्याचा झरा अगदी गुहेत असल्यासारखं हे मंदिर आहे आणि खूप छान फील येतो. पण आता पाणी बंद आहे आणि इथे खरं तर शंकराचा हात तुम्हाला दिसतोय. तिथे भाविक येतात आणि आपली काही इच्छा असेल तर कॉईन फेकतात आणि जर कॉईन हातावर पडला तर आपली इच्छा पूर्ण होते असं मानलं जातं. तर तुम्ही बघू शकता आता पाणी पण सुरू झालेलं आहे आणि इथे लहान मुलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आणि शंकराच्या डोक्यावरून गंगा वाहते. तुम्ही बघू शकता अगदी गुहेत आल्यासारखं वाटते. आणि इथे एक छोट हनुमानाचं मंदिर आहे. साधारण 21 फूट उंच अशी ही मूर्ती आहे. आणि खरं तर मंदिरामध्ये एक सुंदर अशी गुफा सुद्धा आहे.
खरं तर तिकडे कॅमेरा अलाउड नाहीये, परवानगी नाहीये, त्यामुळे मी तिथला व्हिडिओ काढू शकले नाहीये. पण तुम्ही एकदा नक्की आवर्जून भेट द्या. ते एक झाड आहे ज्याला आपण दोरा बांधला, मन्नत का धागा असं म्हटलं जातं. तिथे दोरा बांधायचा आणि आपली इच्छा मागितली जाते, अशी प्रथा आहे. आणि इच्छा पूर्ण झाल्यावर तो धागा सोडण्यासाठी यावं लागतं मंदिरात. सो अशा खूप छान छान गोष्टी आहेत या मंदिराशी निगडीत. सो तुम्ही एकदा नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला की नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. प्रफुल्ल नील पंकज पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन प्रभावलंबी कंठ कंद